प्रमिला सकाळपासूनच खूप गडबडीत होती. स्वयंपाकघरात गॅसवर 3 भांडी एकाच वेळी चढलेली. एका हाताने पोहे हलवत होती तर दुसऱ्या हाताने चपाती लाटत होती आणि मध्येच चहाचं भांडं उकळून वर येत होतं. अगं प्रतिमा, हॉलमधून विकीचा मोठा आवाज आला. माझा चहा झाला का अजून? ऑफिसला उशीर होतोय. प्रमिलाने घाईघाईने उत्तर दिलं. हो झाला. 2 मिनिटात घेऊन येते. तेवढ्यात मागून सासूबाईंचा कडक आवाज. माझ्यासाठी बिना दुधाचा कर. कालसारखं विसरू नकोस. प्रमिला थोडी शांत थांबली. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि त्रास दोन्ही दिसत होतं. हो आई, एवढंच ती शांतपणे म्हणाली. तेवढ्यात ऋतू धावतच आली. आई, माझा टिफिन झाला का? मला आज प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. लेट झालं तर मॅडम ओरडतील. प्रमिलाने चपाती उलटत म्हणाली. हो ग, होतंय. तू बॅग तयार ठेव. घरात सगळे आपापल्या कामात होते, पण प्रमिला एकटीच सगळ्यांसाठी धावत होती. ती चहा घेऊन हॉलमध्ये आली. विकी मोबाईलमध्ये बिझी होता. हा तुझा चहा, प्रमिला हळू आवाजात म्हणाली. विकीने एक घोट घेतला आणि चेहरा वाकडा केला. काय आहे हे? साखर कमी आहे. रोज सांगतो मी तुला. साधा चहा पण नीट होत नाही का? प्रमिलाने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त कप घेतला आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेली. सासूबाई मागूनच बोलल्या. आजकालच्या मुलींना काही येतच नाही. आमच्या वेळेला सगळं परफेक्ट असायचं. प्रमिलाच्या डोळ्यात मात्र पाणी आलं, पण ती गप्पच राहिली. ऋतूने टिफिन घेतलं आणि म्हणाली. आई बाय, संध्याकाळी येते. हो बाळा, काळजी घे, प्रमिला हसत म्हणाली. दार बंद झालं. विकीही घाईघाई निघून गेला. घरात आता शांतता होती. प्रमिला थोडा वेळ तशीच उभी राहिली. तिने स्वतःसाठी चहा बनवला आणि खिडकीजवळ जाऊन बसली. बाहेर सूर्य नुकताच उगवत होता. लोक आपापल्या कामाला निघाले होते, पण प्रमिलाचं आयुष्य मात्र रोज तिथेच अडकून राहिलं होतं. तिने स्वतःशीच हळू आवाजात म्हटलं. मी सुद्धा एकेकाळी स्वप्न बघितली होती. नोकरी करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. तिच्या डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ आला. कॉलेजमधील प्रमिला, हसरी, आत्मविश्वासू, मोठी स्वप्न बघणारी. पण लग्नानंतर सगळं बदललं. तेवढ्यात फोन वाजला. हॅलो, प्रमिला बोलते का? हो, कोण? प्रमिलाने विचारलं. मी नेहा, तुझी कॉलेज फ्रेंड. प्रमिला क्षणभर थबकली. नेहा तू? किती दिवसांनी? नेहा हसत म्हणाली. हो ग, आठवण आली म्हणून फोन केला. आणि हो, मी आता पुण्यातच आहे. माझी स्वतःची कंपनी आहे. प्रमिला आश्चर्यचकित झाली. वा, खूप छान. नेहा पुढे म्हणाली. आणि ऐक, मला एक विश्वासू व्यक्तीची गरज आहे ऑफिस मॅनेजमेंटसाठी. तू करशील का जॉब? प्रमिलाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा स्वप्न चमकली. ती थोडी वेळ शांत राहिली. मी विचार करून सांगते, प्रमिला म्हणाली. फोन ठेवला. ती खिडकीत उभी राहिली. एकीकडे घराची जबाबदारी आणि दुसरीकडे तिची हरवलेली स्वप्न. आज खूप दिवसांनी तिला असं वाटत होतं की तिचं आयुष्य बदलू शकतं. पण तेवढ्याच सासूबाईंचा आवाज पुन्हा आला. प्रमिला, भाजी कापून ठेवलीस का अजून? प्रमिला वास्तवात परत आली. तिने डोळे पुसले आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेली. हा होता आपला पार्ट 1. पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रमिला जॉबचा निर्णय घेईल का, विकी आणि सासूबाई कसं रिॲक्ट करतील आणि तिच्या आयुष्यात खरा बदल होईल का नाही होईल.